नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते। जरांगेंना थांबवणं सरकारच्या जीवावर आलंय। काय आहे बातमी सविस्तर जाणून घेणे अगोदर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। छगन भुजबळांच्या वर्ध्यातील ओसीबी सभेला गर्दी झाली नाही आणि त्यामुळे जरांगे पाटील विरोधात छगन भुजबळ मैदानात आले। जरांगे पाटलांची अशी एकही सभा फेल गेली नाही आणि छगन भुजबळ अजून सुरुवातच केली होती, लगेच त्यांना फॉक हा शिक्का कसा लागला। भुजबळांना ते जमत नाही, ते जरांगे पाटलांनी कधीच करून दाखवलं। सरकार असं दाखवत आलं असलं तरी आम्ही जरांगेंना घाबरत नाही, हे पण खरं सांगायला गेलं तर सरकारची चांगलीच फाटली आहे अशा शब्दात वर्णन होऊ शकतं। एकंदरीत सध्या काय सुरू आहे, जरांगे पाटील 24 तारखेला काय करताय, जरांगे पाटलांची तो मोर्चा जर मुंबई झळकला तर काय होईल। गिरीश महाजन जरांगे पाटलांच्या विरोधात बोलत होते, ते लगेच काल पाय धरण्यासाठी पुन्हा आले। असं का? सरकारे जरांगे पाटील हा पॅटर्नच वेगळा की काही जरी झालं, बीडच्या जाळपोळीचा आरोप लागले, जालन्यातून धरपकड झालेला तो बंदूकधारी जरांगे पाटलांचाच असल्याचं बोललं गेलं। एवढंच काय, हिवाळी अधिवेशनात जरांगे विरोधात गरव ओकली गेली, परंतु जरांगे या आरोपांना धीक न घालता उल्लेखन मरणं काय असतं हे दाखवूनही दिलं आणि हेच अनेकांच्या जिवारी लागलंय। मीडियाशी ही राज्यात होणाऱ्या सभा याची साक्ष देतात। मराठ्यांनी खचाखच भरलेली मैदानात केवळ सरकारची नव्हे तर दोन समाजात भांडणं लावणं धडकी भरतंय। जरांगे हे वादळ काही काळ कमी होत नाहीये आणि कमी करताही येत नाहीये। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा।